नमस्कार. आजचा हा व्हिडिओ खास नाशिककरांसाठी आणि माझ्या महाराष्ट्रातल्या प्रिय जनतेसाठी. कुंभमेळा येणार म्हणून 1800 झाडं कापायची हा सरकारचा विचार अत्यंत त्रासदायक, क्लेशदायक, लाजिरवाणा आणि सरकार किती मूर्ख आहे याचं द्योतक आहे. आणि या सरकारचे खास अधिकारी, मुख्यमंत्री आणि मिनिस्टर यांची अक्कल यांनी कुठे घाण ठेवली आहे असं वाटायला लागतं. अरे कुंभमेळा येणार तर झाडं लावा. 1800 झाडं तोडायचं काय गरज आहे तुम्हाला दुसरी जागा शोधा, तिथून बसने लोकांना आणा, ट्रान्सपोर्टेशन अरेंज करा, परंतु झाडं तोडू नका. आपल्याला झाड तोडलं म्हणजे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो, परंतु इथे 1800 झाडं सरकारच तोडणार, मग त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा नको का दाखल करायला? आणि सरकार म्हणजे कोण? चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. या माणसावरती मनुष्यवधाचा नक्की गुन्हा दाखल केला पाहिजे जर त्याने 1800 झाडं तोडली तर. माझी एक विनंती आहे नाशिककरांना, तुम्ही पण चिपको मुवमेंटची आदर्शता घ्या. या चिपको मुवमेंटमध्ये उत्तराखंडमध्ये काही स्त्रियांनी झाडं न कापू देण्यासाठी झाडांना मिठी मारली आणि आपल्यालाही आता झाडांना मिठी मारण्याची वेळ आलेली आहे. मला हे सरकार समजत नाही की एका बाजूला ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्रचंड पाऊस पडतोय, वातावरणाची इतकी हानी झालेली आहे आणि या लोकांना झाडं कापायची आहेत. हे अत्यंत मूर्खपणाचं आणि निराशाजनक काम सरकार करत आहे. मला खात्री आहे की नाशिककर याला नक्कीच उत्तर देतील. कुंभमेळा होईल, चांगला होईल, परंतु त्याच्यासाठी झाडं कापायची कुठलीही गरज नाही. नाशिककरांनो, एकत्र व्हा आणि याच्याशी आपण लढूया. धन्यवाद.